नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. यकृत दान करून पत्नींनी वाचविले एकमेकांच्या पतीचे प्राण. नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी स्वॅप लिव्हर प्रत्यारोपण. रक्तगट न जुळल्याने अवयव प्रत्यारोपणात अनेकदा अडचणी निर्माण होतात. अशाच एका प्रकरणात 2 पुरुष रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती, परंतु त्यांच्या पत्नीचे रक्तगट जुळत नव्हते. यावर मार्ग काढत स्वॅप यकृत प्रत्यारोपण म्हणजे दोन्ही रुग्णांच्या बायकांनी आपले यकृत एकमेकांच्या पतीला दान करून पतींचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाल्या. खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये हे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. डॉक्टर शरणकुमार नरुटे, संचालक यकृत प्रत्यारोपण आणि एचबीसी शस्त्रक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर यांच्या नेतृत्वाखालील यकृत रोग एचबीपी शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण टीमने हे स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले. चिपळूण येथील व्यापारी 53 वर्षीय महेंद्र गंभरे आणि नांदेडमध्ये कार्यरत असलेले 41 वर्षीय रुग्ण पवन ठिगळे हे शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराशी झुंजत होते. दोन्ही रुग्णांना कावीळ, तजोलदार अवयवांचा सूज येणे, पोट फुगणे, भूक न लागणे आणि स्नायूंची झीज होणे यासारख्या समस्या उद्भवत होत्या. 1 वर्षापेक्षा जास्त काळ ते प्रत्यारोपणाची वाट पाहत होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. महेंद्र गंभरे यांनी नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तर पवन ठिगळे पुण्यातील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या यकृताचा काही भाग दान करण्यास उत्सुक होत्या, परंतु प्राप्तकर्ता यांनी दात्यांचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर ते जुळत नसल्याचे दिसून आले. मात्र हे जोडपे स्वॅप प्रत्यारोपणासाठी पात्र ठरले. ज्या रुग्णांच्या कुटुंबात अवयव दात्यांचे रक्तगट जुळत नसल्याने प्रत्यारोपण करण्यात अडचणी येतात, अशा रुग्णांसाठी स्वॅप प्रत्यारोपण हे आशेचा किरण ठरते. यामध्ये 2 रुग्ण ज्यांना एकाच प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते, अशा रुग्णांच्या कुटुंबातच अवयवांची देवाणघेवाण केली जाते. याला स्वॅप प्रत्यारोपण असे म्हटले जाते. रुग्ण महेंद्र गंभरे, त्यांची पत्नी जुही गंभरे यांनी तिच्या यकृताचा एक भाग रुग्ण पवन ठिगळे यांना दान केला, तर रुग्ण पवन ठिगळे यांच्या पत्नीने तिच्या यकृताचा भाग रुग्ण महेंद्र गंभरे यांना दान केला. 2 दाते आणि 2 प्राप्तकर्त्यांवर एकाच वेळी 10 तासांच्या आत प्रत्यारोपण करण्यात आले. प्राप्तकर्त्यांना 11 दिवसानंतर घरी सोडण्यात आले असून दात्यांना 7 दिवसात घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे स्वतः रुग्ण आणि डॉक्टर यांनी यावेळी सांगितले. स्वॅप ट्रान्सप्लांट अगदी चांगलं झालं. स्वॅप ट्रान्सप्लांट म्हणजे एका डोनरनं दुसऱ्या रेसिपियंटला देणे आणि त्याच्या डोनरनं ह्यांच्या रेसिपियंटला परत लिव्हर देणे, याला स्वॅप म्हणतात. दोन्ही सर्जरी छान झाल्या. डोनर 7व्या दिवसापर्यंत डिस्चार्ज होऊन गेले आणि रेसिपियंट 10-11 दिवसामध्ये डिस्चार्ज झाले. आमच्याकडे हे सगळ्यात चांगलं झालं आणि सगळे व्यवस्थित झाल्यामुळे त्यांचं चालणं, फिरणं, खाणं पिणं सगळं रिझ्यूम झालं. त्यांना आता औषधं कशी घ्यायची इथून पुढे त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी. एक साधारण 2-3 महिने निघून गेले की युजली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात. समाजामध्ये खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केला तर 100 लोकांना लागत असेल तर अगदी 5-10 लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं. इतकं इंडियामध्ये तफावत आहे. तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे? ब्लड ग्रुप मॅच नाही होत. तर अशा पद्धतीनं स्वॅप ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॅप ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे. दुसरा मेडिकव्हरचा ऍडव्हान्टेज काय आहे? आपले पूर्ण इंडियामध्ये 25 हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे, दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, अशा सिनारिओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला स्वॅप ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं. तो एक मेडिकव्हरचा ऍडव्हान्टेज आहे. 25 हॉस्पिटल असल्यामुळे पूर्ण इंडिया. सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे, पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे, निग्लेक्ट नाही केलं पाहिजे, तपासण्या केल्या पाहिजे. कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे. जर कावीळ एखाद्याला झाली, सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल तर ते शक्यतो पेशंटला कळत नाही, पण अशी काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे. कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले तर ट्रान्सप्लांट पर्यंत पोहोचतच नाही पेशंट, बरा होऊ शकतो. टाळाटाळ करण्यानंच मग तिथपर्यंत ट्रान्सप्लांटपर्यंत विषय अवघड होऊ शकतो. त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅड निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला. त्यामुळे त्यांना एक लवकर लक्षात येतं आणि तिथून पुढे काळजी घ्यायला सुरू करतात आणि अगदी लिव्हर सिरोसिस होईपर्यंत जात नाही, त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होते. माझी खूप छान आहे आणि त्या 4 टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला 8 सर्जन तर लागलेच. आम्हाला टोटल ऍक्च्युअली 10-12 सर्जन लागतात. 4 भूलतज्ञ मिनिमम झाले तसे 8 लागतात. तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे. त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एकामागे पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं, मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं,
मग दुसऱ्याचे लिव्हर, मग ते सिंक्रोनाइज सगळे चारही थिएटर एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं. ते ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आयसीयूची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात. मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे, ट्रेन्ड स्टाफ असणे, तेवढे नंबर ऑफ पीपल असणे, मॅनपॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूटकडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी. मगाशी सांगितल्याप्रमाणे भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला स्वॅपचं इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन्स लागू शकतात. दुसरी गोष्ट अद्ययावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या वेळेस सुद्धा, सर्जरी नंतर सुद्धा. आणि महत्वाचं मेडिकलवरच एक फॅमिली टच आहे मेडिकल सोशल वर्कर्स आणि क्लिनिकल कोऑर्डिनेटरचा. ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्रीत फोन सुद्धा उचलणे, त्यांना कोऑर्डिनेट करणे, त्याच्यामुळं ते काउन्सिलिंग चांगलं होतं त्यांचं. त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन जातं त्या लोकांकडून. त्यांना एक 18 lakhs लागतात. अशा पद्धतीनं 2 पेअर झाले म्हणून एक 36 lakhs, 18 + 18.